नमस्कार मित्रांनो, मी वैभव कांगणे, रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करतोय. आज आपण गाव सावखेडा, तालुका वैजापूर या ठिकाणी आलो आहोत. तर गणेश सर आणि रामनाथ सर यांच्या माध्यमातून आपण ताईंना औषध दिलं होतं, अमृत ज्यूस. तर औषध घेण्यात त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आलाय हे आपण ताईकडनं जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ते पण सांगा. माझं नाव अश्विनी सागर शिंगारे. मला पहिले ना म्हणजे 5-6 महिन्यानंतर रक्त जे कमी होत होतं, तर दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरला सांगायचे की रक्त कमी असल्यामुळे नख आहे ना असे पोकळ होत होते. पोकळ होतं. हा, म्हणजे निम्मेच नख पोकळ होते आणि निम्मे हे होते पुढे. हा, तर आता ते पूर्ण भरले. हा, म्हणजे त्याला आहे ना धक्का लागला की त्रास होत होता. म्हणजे धक्का जर लागला तर तुम्हाला त्रास व्हायचा? तरी त्रास होत होता. आता होतो का? नाही, आता नाही होत. बरं. आणि हे हाताच्या शिरा आहे ना या पूर्ण दिसत होत्या. आता रक्त कमी म्हटलं होते दिसणार, पण आता ते क्लिअर झाले. हा, बरं चालले त्या. आणि मूळव्याधचा पण त्रास होता, त्याला पण फरक पडला. अच्छा. तर ताईंला मूळव्याधाचा सुद्धा त्रास होता, ताईंला मूळव्याधाला पण चांगला रिझल्ट आलाय. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मी त्यांना भेटलो होतो त्यांचा चेहरा एकदम असा सुकलेला दिसायचा, पण आता चांगला ग्लो दिसतो त्याच्यावरती, नाही का, एकदम टवटवीत. तर अशा प्रकारे ताईंला रिझल्ट आलाय. तर तुम्हाला काय तब्येत पण सुधारली थोडी. हा, तब्येत पण सुधारली. त्यावेळेस लय बारीक होता, नाही का ताई? बरं. आणि अजून तुमचा कोर्स पण बाकी आहे, बरोबर? फक्त 1 ते 1.5 महिना झाला औषध घेऊन आणि 3 बॉटल संपल्या माझ्या अंदाजे. अजून 3 बॉटलचा त्यांना कोर्स पूर्ण करायचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं ताई, औषधांनी फरक पडतोय? हो, फरक पडतोय. घ्यायला पाहिजे, प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तर ताईंचं म्हणणं असं आहे की ज्याला पण प्रॉब्लेम असेल त्याने औषध घ्यायला पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे, ज्याला काही प्रॉब्लेमच होऊन द्यायचा नाही त्यांनी सुद्धा औषध घेतलं पाहिजे. का? की आपल्या बॉडीसाठी एक फूड सप्लिमेंट आहे. तर धन्यवाद ताई, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. हर हर रियांश, घर घर रियांश.